जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरबसल्या अगदी आपण नवीन जो मतदान कार्डसाठी अप्लाय केलेला असेल तर त्याचं स्टेटस कसं पाहायचं, आपलं मतदान कार्ड अगदी रिजेक्ट झालेलं आहे किंवा ॲक्सेप्ट झालेलं आहे किंवा कुठल्या स्टेजपर्यंत पोहोचलेलं आहे, हे मोबाईलवरून कसं पाहायचं अगदी 2 मिनिटात, ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला प्ले स्टोअरला जायचं आहे. प्ले स्टोअरला गेल्यानंतर इथं आल्यानंतर तुम्ही बघू शकता सर्च क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला सर्चमध्ये वोटर टाकायचं फक्त. वोटर टाकले की वरतीच वोटर हेल्पलाईन ॲटोमॅटिकली ॲप्लिकेशन येऊन जाईल, जे की माझ्या मोबाईलमध्ये ऑलरेडी इन्स्टॉल आहे. तर हे वोटर हेल्पलाईन ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. तर माझ्यामध्ये इन्स्टॉल आहे, त्याच्यामुळं मी आता ओपन या ऑप्शनवरती क्लिक करणार आहे. ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर असं वोटर हेल्पलाईनचं होम पेज येईल. आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं ऑप्शन दिसतील तुम्हाला काही. सर्वात अगोदर तुम्हाला स्टेटस चेक करण्यासाठी इथं 3 रेषेवरती क्लिक करायचं आहे आणि इथं लॉग इन करून घ्यायचं आहे तुमचं. आता इथं लॉग इन करण्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर आणि पासवर्डने सुद्धा लॉग इन करता येणार आहे. त्यामुळं लॉग इन आहे माझं ऑलरेडी. तर इथं आल्यानंतर तुम्ही बघू शकता वोटर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, कारण आपल्याला डायरेक्टली स्टेटस पाहायचं आहे त्याच्यामुळं. आणि इथं आल्यानंतर तुम्ही बघू शकता न्यू वोटर रजिस्ट्रेशन करायचं, म्हणजे नवीन मतदान कार्ड काढायचं असेल तर फॉर्म नंबर 6 दिसतोय त्याच्यावरती क्लिक केलं तरी तुम्ही इथून नवीन फॉर्म अप्लाय करू शकता. पण आपल्याला स्टेटस चेक करायचं आहे, त्याच्यामुळे इथं बघू शकता समोरच तुमच्या वोटर रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर ट्रॅक स्टेटस ऑफ युअर फॉर्म हा ऑप्शन दिसत आहे आणि समोर चेक याच्यावरती क्लिक करायचं आहे. चेक या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इंटर रेफरन्स आय डी, इथं आय डी तो टाकायचा जो आपण मतदान कार्डचा फॉर्म भरतेवेळी सबमिट झाल्यानंतर शेवटला एक रेफरन्स आय डी नंबर भेटतो तुम्हाला ट्रॅक करण्यासाठी. तो रेफरन्स आय डी इथं टाकून घ्यायचा आहे आणि खाली तुम्हाला स्टेट कुठला आहे तो निवडायचा. आपलं महाराष्ट्र आहे त्याच्यामुळे महाराष्ट्र निवडणार आहे आणि ट्रॅक स्टेटस यावरती क्लिक करायचं आहे. बघू शकता ट्रॅक स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर असं तुमच्या समोर माझं आता मतदान कार्डचं फॉर्म भरलेले स्टेज तुम्हाला दिसतील. एक तर मी 4 तारखेला भरलेला आहे, 4 जून 2025ला सबमिटेड दाखवत आहे. त्यानंतर BLO अपॉइंटमेंट तिथंसुद्धा ती सुद्धा कंप्लीट झालेली आहे स्टेज 6 तारखेला आणि तिथून फील्ड व्हेरीफाईडसुद्धा झालेलं आहे. तर ते जे ग्रीन टिक दाखवत आहेत ते म्हणजे क्लिअर झालेले आहेत, म्हणजे चांगल्या पद्धतीनं ॲक्सेप्ट झालेले आहेत. आता शेवटचा ऑप्शन असतो ते म्हणजे सर्वात महत्त्वाचा ॲक्सेप्ट किंवा रिजेक्ट. याच्यावरती ठरतं की तुमचं मतदान कार्ड बनणार आहे की रिजेक्ट होणार आहे. ॲक्सेप्ट झाल्यानंतर तुमचं वोटर आय डीचा नंबर इथं खालीच लिहून येतो. त्याच्या रिजेक्ट झालं तरी तर राईट क्लिक फुलीमध्ये बदलतं आणि रेड सिग्नल येतं इथं रिजेक्ट झाल्यानंतर. अशा प्रकारे तुम्हाला स्टेटस पाहायचं अगदी मोबाईलवरून 2 मिनिटात. जर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.